नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मग आपण आज पाहूयात जो आपण पूर्ण चॅप्टर घेतलेला होता इयत्ता 6वीच्या स्टेट बोर्डच्या सायन्समधील ज्याचं थोडक्यात आपण पाहिलेलं आहे सब्जेक्ट सायन्स स्टेट बोर्ड सिलेबसमध्ये नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. तर याची आज फुल एक्सरसाइज विथ देअर सोल्युशन आपण पाहूयात. तर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी बुक आपल्याला पाहायला मिळतं आणि ही त्या पाठाखालची एक्सरसाइज आपल्याला पाहायला मिळेल. हे बुक आहे. तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मग पाहूयात क्वेश्चन नंबर फर्स्ट. फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला आहे द लेयर ऑफ ओझोन गॅस ॲब्झॉर्ब्स डॅश डॅश रेज दॅट कम फ्रॉम द सन टू द अर्थ. म्हणजे जो ओझोनचा जो थर आहे गॅसचा तो काय ॲब्झॉर्ब करतो? तर ॲन्सर आहे अल्ट्राव्हायोलेट रेज. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे, जी की सूर्यापासून निघतात आणि पृथ्वीवर पोहोचतात. नंबर बी, ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ द फ्रेश वॉटर फॉर्म्स. म्हणजे एकूण जे काही पाणी आहे पृथ्वीवरचं, तर त्यापैकी फ्रेश वॉटर किती टक्के आहे, किती पर्सेंटेज आहे? तर ते आहे ॲन्सर इज अबाउट 3. इथं आहे अल्ट्राव्हायोलेट रेज. बोथ बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन द सॉइल. म्हणजे आपल्याला मातीमध्ये 2 प्रकारचे कन्स्टिट्युएंट्स पाहायला मिळतात, घटक असतात. एक असतात बायोटिक आणि दुसरे असतात अबायोटिक. हे ॲन्सर आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने अभ्यास करत चला. सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत असतात. व्हाय इज इट सेड दॅट? का म्हटले जाते? द ओझोन लेयर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. मग पृथ्वीचा जे काही समजा प्रोटेक्टिव्ह शेल आहे, ती ओझोनला का म्हटली जाते? बिकॉज इट ॲब्झॉर्ब्स हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज फ्रॉम द सन, प्रिव्हेंटिंग देम फ्रॉम रीचिंग द अर्थ सरफेस. म्हणजे थोडक्यात हे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, या अल्ट्राव्हायोलेट रेजला थोडक्यात ते काय करत असतात? पृथ्वीवर पोहोचवण्यापासून ते प्रिव्हेंट करत असतात. म्हणून तर मग ओझोन लेयरला आपण प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ म्हणत असतो. त्यानंतर नंबर नेक्स्ट आहे वॉटर इज लाईफ. पाण्याला जीवन का म्हटलं आहे? बिकॉज ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड वॉटर टू सर्व्हाइव्ह. इट इज इसेन्शियल फॉर व्हेरियस बायोलॉजिकल प्रोसेसेस. म्हणजे काय? तर कारण सर्व सजीव जे आहेत ह्या प्रत्येकाला पाण्याची गरज आहे टू सर्व्हाइव्ह, जगण्यासाठी. इट इज इसेन्शियल म्हणजे ते महत्त्वाचं आहे. जेवढ्या काही आपल्या बायोलॉजिकल प्रोसेस असतात शरीरामधल्या, त्या सगळ्या प्रोसेस म्हणजे पूर्ण होण्यासाठी थोडक्यात पाण्याची खूप गरज असते. म्हणून वॉटर इज लाईफ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंबर सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. समुद्रातलं पाणी हे जरी पिण्यायोग्य नसलं, तरीसुद्धा ते उपयुक्त आहे. का उपयुक्त आहे? का म्हटलं जातं तसं त्याला उपयुक्त आहे असं? कारण का? बिकॉज इट इज यूज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सपोर्ट्स मरीन लाईफ अँड कॅन बी डिसॅलिनेटेड टू गेट फ्रेश वॉटर. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येत असतं, की हे जे पाणी आहे हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. तसंच त्यासोबत ज्या पाण्यातील जे सजीव आहेत, खाऱ्या पाण्यातील सजीव, त्यांना आपण थोडक्यात मरीन लाईफ म्हणत असतो. कोणी मराईनसुद्धा म्हणत असतं. तर ते एक आणि त्यानंतर हे जे वॉटर आहे कोणतं? सॉल्ट वॉटर. तर सॉल्ट वॉटरला फ्रेश वॉटर करण्यासाठी सुद्धा थोडक्यात आपण काय करत असतो? म्हणजे या पाण्याचा वापर केला जातो. लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर मग नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. व्हॉट विल हॅपन इफ
काय होईल जर? तर तिसरा क्वेशन आपला हा मेन क्वेशन पाहायला मिळतो. ए आहे मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्ट्रॉइड. मायक्रोब्स जे असतात सॉइलमधले, तर ते डिस्ट्रॉइड होतात. जर ते डिस्ट्रॉइड झाले तर काय होईल? सॉइल फर्टिलिटी विल डिक्रीज. जमिनीची सुपीकता कमी होईल. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर विल स्टॉप. म्हणजे जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत, ऑर्गॅनिक मॅटर असतात, जसं की पानाचा समजा झाडाची कुजलेली पानं, तर ह्यांचं डिकम्पोजिशन होणार नाही. न्यूट्रिएंट सायक्लिंग वुड बी अफेक्टेड. म्हणजे जी न्यूट्रिएंटची जी सायक्लिंग आहे, म्हणजे चक्र आहे, त्याला पोषण चक्र आपण म्हणत असतो. तर ते थोडक्यात आपल्याला सांगता येत असतं, की कशा पद्धतीनं त्याच्यावरती अफेक्ट होत असतात. म्हणजे त्याच्यावरती परिणाम होत असतो. कशा पद्धतीनं होतो? जर आपण लेग्युमिनस प्लांट्स पाहिले, तर त्याच्या जे काही त्याच्या त्या रूटवरती रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया राहत असतात. मग ते काय करतात? हवेतला नायट्रोजन काय करतात? ते जमिनीत नेत असतात आणि हे न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स मग कमी होतं. म्हणजे मग ते राहिलेच नाहीत, तर ते प्रोटीन्स मिळणार नाहीत झाडांना. ओके. नेक्स्ट, द नंबर ऑफ व्हेइकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग्ज इन्क्रीजेस. जे काही नंबर ऑफ व्हेइकल्स असतात किंवा फॅक्टरीज आहे तुमच्या आपल्या सराउंडिंगमधली, जर ती वाढल्या, तर काय होईल? वाहनांची संख्या वाढली आणि कारखान्यांची संख्या वाढली, तर पोल्युशन लेव्हल विल राईज. ॲन्सर आहे बघा, प्रदूषणाची जी समजा स्तर आहे, तो आणखी वाढेल. लीडिंग टू पुअर एअर क्वालिटी. आपल्याला हवा शुद्ध मिळणार नाही. अँड ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ. मानवी जीवनावरती किंवा मानवी आरोग्यावरती त्याचे विपरीत परिणाम होतील. अँड एन्व्हायर्नमेंट म्हणजेच मानवी आरोग्यासोबतच पर्यावरणावर सुद्धा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होतील. द टोटल सप्लाय ऑफ पोर्टेबल वॉटर इज फिनिश्ड. जर समजा टोटल सप्लाय जर आपण पाहिला पोर्टेबल वॉटरचा, तर तो संपलाच, फिनिश झाला, तर मग काय होईल? लिव्हिंग बीइंग्स विल फेस सेव्हर वॉटर स्कार्सिटी, कॉझिंग प्रॉब्लेम्स फॉर ड्रिंकिंग, ॲग्रीकल्चर अँड डेली ॲक्टिव्हिटीज. म्हणजे हे लिव्हिंग थिंग्स जे असतात, यांना खूप प्रश्न भेडसावणार आहेत. त्यामध्ये मग पाणी टंचाईचा असेल, मग पिण्याच्या पाण्याचा, त्यामध्ये मग शेतीसाठी पाणी कमी पडेल आणि जे दैनंदिन काम किंवा ॲक्टिव्हिटीज जे आपल्या असतात, त्यासुद्धा कमी होतील. तर हा झाला क्वेश्चन नंबर 3. नंबर 4, मॅच द फॉलोइंग. आता मॅच द फॉलोइंगमध्ये जर आपण गेलो, तर त्यामध्ये आपल्याला आता कार्बन डायऑक्साईड जोड्या आता बुकमध्ये आपल्याला माहिती आहेत. तर ह्या जोड्या इथे या ठिकाणी डायरेक्ट ॲन्सर म्हणून दिलेल्या आहेत. कार्बन डायऑक्साईड कंबशन, ऑक्सिजन जनरेशन ऑफ सॉइल, वॉटर रेन, मायक्रोब्स, प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. आता इथं मात्र थोडासा बदल मला वाटतंय होईल. इथं बघा, या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे हा कंबशनसाठी जाईल. कार्बन डायऑक्साईड जो आहे हा प्लांट्स आणि त्यानंतर फूड प्रोडक्शनसाठी. त्यानंतर वॉटर हा रेन आणि मायक्रोब्ससाठी आपल्याला सांगता येतं जनरेशन ऑफ सॉईल, म्हणजे माती तयार करण्यासाठी. तर याप्रमाणे जोड्या आपण लावून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण जाऊयात. नेम द फॉलोइंग कन्स्टिट्युएंट्स ऑफ द बायोस्फिअर. बायोस्फिअरचे कन्स्टिट्युएंट्स कोणते येते? त्या ठिकाणी एअर, वॉटर, लँड अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवलेले आहेत. परंतु आपण आणखी इथं सांगू शकतो ॲटमॉस्फिअर. लक्षात घ्या, ॲटमॉस्फिअर आहे. त्यानंतर लिथोस्फिअर आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं हायड्रोस्फिअर. हे 3 बायोस्फिअरचे, या सगळ्यांना एकंदरीत आपण बायोस्फिअरचे हे कन्स्टिट्युएंट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बायोटिक कन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल. बघा, बॅक्टेरिया, फंजाय, इन्सेक्ट्स, अर्थवर्म्स, रूट्स ऑफ प्लांट्स हे बायोटिक कन्स्टिट्युएंट्स आहेत. आणि मग फॉसिल फ्युल्स कोणते? कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, या पद्धतीनं. त्यानंतर
इनर्ट गॅसेस कोणते कोणते आहेत? अर्गॉन, निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन हे आहेत गॅसेस दॅट आर हार्मफुल टू दी ओझोन लेयर. जे ओझोन लेयरसाठी जे गॅसेस असतात जे हार्मफुल आहेत, तो म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, त्यानंतर हॅलोन्स म्हणजे हॅलोजन्स आपण म्हणू. त्यानंतर थोडक्यात नायट्रोजन ऑक्साइड्स म्हणजे CFC आहे हा महत्त्वाचा आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स. आता लँड अँड सॉइल आर द सेम थिंग्स. नो, हे फॉल्स आहे. म्हणून मग इथं फॉल्स या ठिकाणी दिलेले. द वॉटर इन अ लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. तर आपण सरोवरातलं म्हणजे सरोवरातलं तळ्यातलं पाणी आपण ग्राउंड वॉटर म्हणत नाहीत. ते फॉल्स आहे. इट टेक्स अबाउट 1000 इयर्स टू फॉर्म 2.5 सेंटीमीटर थिक लेयर ऑफ सॉइल. हे 2.5 आहे ते. ओके. त्यानंतर म्हणजे तो तेवढा थिक लेयर तयार करण्यासाठी थोडक्यात हजारो वर्ष लागतात. येस, ट्रू. रेडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह फॉर लाईट्स. रेडॉन इज नॉट यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. सो इट इज फॉल्स. तर अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. आता मग इथं ॲन्सर क्वेश्चन नंबर 7 आहे. तो म्हणजे ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स. आता हे स्वतःच्या शब्दात आपण इथं या ठिकाणी उत्तरं देऊ शकतो. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम हाऊ सॉइल इज फॉर्म. तुम्ही स्वतः ती डायग्राम काढू शकता आणि एक्सप्लेन करू शकता. सॉइल इज फॉर्म्ड फ्रॉम द वेदरिंग ऑफ रॉक कॉज्ड बाय विंड, वॉटर अँड टेम्परेचर चेंजेस. मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्लांट्स mix with these tiny rocks particles resulting in soil formation. तो हे आन्सर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. बघा, एक्सप्लेन करू शकता तुम्ही की या ठिकाणी सॉइल जे आहे हे वेदरिंगचे रॉक्सची वेदरिंग होते आणि मग त्या कशाने होते? विंडनं होते, वॉटरनं, टेम्परेचरनं. आणि मग मायक्रो ऑर्गॅनिझम आणि प्लांट जे असतात ते थोडक्यात मिक्स होतात विथ दिस टायनी रॉक पार्टिकल्स आणि त्यामुळे मग नंतर सॉइल फॉर्मेशन या ठिकाणी होत असते. Why there is a shortage of water even though it occupies about 71% of the earth's surface. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी असताना सुद्धा का पाण्याची टंचाई निर्माण होते? शॉर्टेज का जाणवतो? मोस्ट ऑफ द अर्थ्स वॉटर इज अ सॉल्ट वॉटर. आपल्याला माहिती आहे ते 97% आहे. आणि मग इन ओशन्स अँड नॉट फिट फॉर ड्रिंकिंग. ते पोटेबल नसतं. ओन्ली अ स्मॉल पर्सेंटेज इन फ्रेश वॉटर. आता उरलेले जे 3% त्याच्यात सुद्धा 2.7% वॉटर जे पाहिलं तर ते आईसमध्ये बर्फाच्या स्वरूपात आहे. अँड उरलं मग किती आपल्याला ते म्हणजे 0.3%. एवढंच वॉटर हे फ्रेश वॉटर आहे. अँड मच ऑफ इट ट्रॅप्ड इन अ ग्लेशियर्स ऑर अंडरग्राउंड मेकिंग पोर्टेबल वॉटर स्कार्स. म्हणजे हे त्याच या ठिकाणी सांगितलेले आहे की त्यापैकी देखील म्हणजे खूपच कमी प्रमाण आहे. 0.3 मधलं सुद्धा काही मग इथं ग्लेशियर्स ज्या हिमनद्या असतात, अंडरग्राउंडमध्ये जातात. त्यानंतर पोर्टेबल वॉटर काय होत असतं थोडक्यात म्हणजे खूपच म्हणजे कमी प्रमाणात पोर्टेबल वॉटर तयार होत असतं. व्हॉट आर द व्हेरियस कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर? राईट देअर युजेस. आता जर आपण पाहिलं तर कन्स्टिट्युएंट्स जे आहेत एअरचे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात. इनर्ट गॅसेस आहेत आणि वॉटर वेपर्स आहेत. त्यामध्ये मग नायट्रोजनचं काय यूज आहे? यूज्ड बाय प्लांट्स फॉर ग्रोथ फर्टिलायझर्स. ऑक्सिजन काय आहे? रिक्वायर्ड फॉर रेस्पिरेशन. त्यानंतर ॲनिमल्स अँड ह्युमनसाठी आणि कंबशनला सपोर्ट करत असतं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्याला माहिती आहे 0.03 आहे. यूज बाय प्लांट्स इन फोटोसिंथेसिस. इनर्ट गॅसेस argon, neon used in light bulbs and industrial processes. Water vapors important for weather and climate. ओके. त्यानंतर मग लास्ट क्वेश्चन आहे वाय आर एअर, वॉटर अँड लँड कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर, लँडला का बरं एक मौल्यवान किंवा किमतीवान नैसर्गिक साधन संपत्ती म्हटलेली आहे? तर बिकॉज दे आर इसेन्शियल फॉर द एक्झिस्टन्स अँड
सस्टेनन्स ऑफ लाईफ म्हणजे जीवन थोडक्यात आपल्याला सांगता येतं राहण्यासाठी, जगण्यासाठी आणि जे सजीव आहेत त्यांच्या अस्तित्वासाठी हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. दे सपोर्ट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस, ॲग्रीकल्चर, इंडस्ट्री अँड मेंटेन इकॉलॉजिकल बॅलन्स. आणि मग यासारखे गोष्टी त्यांच्याकडून म्हणजे होत असतात, ते सपोर्ट करत असतात. जसं की आपण पाहिलं बायोलॉजिकल प्रोसेस असतात सगळ्या शरीरातल्या, त्या पाण्यावरच घडतात. त्यामध्ये एअर बी लागते काही काही ठिकाणी. मग ॲग्रीकल्चर, वॉटर, लँड, एअर सगळ्याचीच गरज आहे. इंडस्ट्रीला सुद्धा सगळ्यांची गरज असते. मेंटेन आणि हे इकॉलॉजिकल बॅलन्स जे काही समजा परिसंस्थेचं जे काही समजा संतुलन आहे, ते संतुलन ठेवण्याचं काम देखील आपल्या या 3 नैसर्गिक साधन संपत्तीमुळे होत असतं. तर ठीक आहे, अशा प्रकारे हे आपण क्वेशन एंड आन्सर्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. पुढील एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आहे बघा, ऑब्टेन डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द वर्क ऑफ द इंडिया मेटेओरोलॉजिकल डिपार्टमेंट अँड नेक्स्ट वन इज फाइंड अ रेमेडी फॉर वॉटर स्कार्सिटी. जर यांचे उत्तर तुम्हाला जर पाहिजे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की सर हे सुद्धा द्या म्हणून. मग त्यावेळेला ह्याचं पुढचं एक्स्ट्रा वर्क तुम्हाला दिलं जाईल एक्सप्लेन करून. तर या ठिकाणी आपण थांबूयात. आपण या ठिकाणी फुल सोल्युशन पाहिलेलं आहे. कोणाचं? तो आपला 6च्या जो स्टेट बोर्डचा सिलॅबस आहे, तो म्हणजे त्यामध्ये मग फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. तर मग या ठिकाणी आपण थांबूयात. थँक यू सो मच.